हरे श्रीनिवास. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्कार मंडळी. आज आपण तेलंगणातील बहुप्रख्यात अशा बोनालूबद्दल माहिती घेऊया. बोनालू हा सण तेलंगणाचा राज्य उत्सव आहे. हा सण आषाढ महिन्यात साजरा केला जातो. आषाढ महिना आला की तेलंगणात आपल्या कानाला ऐकू येणारे शब्द आणि डोळ्यांना दिसून येणारी गोष्ट म्हणजे बोनालू आणि त्यासंबंधी जुडलेल्या धार्मिक प्रथा. आज आपण बोनालू नेमकं का साजरी करतात, ओणम म्हणजे काय, पोतराज कोण, रंगम म्हणजे काय, तोट्टेला म्हणजे काय इत्यादी विषयाबद्दल माहिती घेऊया. बोनालीची सुरुवात 18व्या शतकात हैदराबाद येथे झाली. तेव्हा हैदराबाद हे एक स्वतंत्र राज्य होते. हा सण हैदराबाद आणि सिकंदराबाद येथे साजरी करीत असत. 1813 मध्ये हैदराबाद राज्यात भयंकर अशी प्लेगची महामारी आली. यात अनेक लोक मृत्यूच्या तोंडात पडले. महामारीच्या अगदी थोड्या दिवसांपूर्वी हैदराबादहून एक लष्करी बटालियन म्हणजे मिलिटरी बटालियन मध्य प्रदेश येथील उज्जैनमध्ये तैनात झाली होती. आपण सर्वांना माहीतच आहे की उज्जैन श्री महाकाल आणि श्री महाकाळीसाठी प्रसिद्ध आहे. जेव्हा तिथे तैनात असलेल्या सैनिकांना प्लेगबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तिथल्या महाकाळी देवीला महामारीतून मुक्त करण्याची प्रार्थना केली आणि नवस केले की जर हैदराबाद प्लेग मुक्त झाले तर तिथे महाकाळीचे मंदिर बांधू. देवीच्या कृपेने महामारी दूर झाली. जेव्हा ते सैनिक हैदराबादला परत आले तेव्हा त्यांनी उज्जैनी महाकाळी मंदिराची स्थापना केली. म्हणून या बोनालूला लष्कर बोनालू म्हटले जाते. लष्कर म्हणजे मिलिटरी किंवा सैन्य. पौराणिक कथेनुसार असे म्हटले जाते की देवी आषाढ महिन्यात आपल्या माहेरी राहायला येते, म्हणून तिचे भव्य स्वागत केले जाते. हा सण 1 आठवड्याचा असतो. एका रविवारी सुरू होऊन दुसऱ्या रविवारी संपतो. आदल्या रविवारी देवीचे भव्य स्वागत केले जाते. त्याला एदुरकोलू म्हणतात. देवीला घटमच्या रूपात मंदिरात घेऊन येतात. 7 दिवस देवीची खूप राजोपचार केली जाते. पूजा, होम, हवन आणि सांस्कृतिक कार्यक्रम करतात. 8व्या दिवशी म्हणजे दुसऱ्या रविवारी बोनालूचा सण असतो. हा सण घरोघरी साजरा करतात. घरी अनेक प्रकारचे पक्वान्न बनवून देवीला नैवेद्य दाखवतात. विशेषतः कोंबडी किंवा बकरीची बली दिली जाते. ह्या दिवशी मांसाहाराचा खूप महत्त्व आहे. सण साजरी करून झाल्यावर देवीला पुन्हा आपल्या सासरी पाठवतात. त्याला घटम सागनंपुटा असे म्हणतात. काही ठिकाणी रविवारी रात्री तर काही ठिकाणी सोमवारी मिरवणूक काढून घटाला पाण्यात विसर्जन करतात. बोनालूच्या वेळेस रंगम म्हणून एक विशेष कार्यक्रम आयोजित केली जाते. ह्या कार्यक्रमात एक स्त्री जिच्या शरीरात देवीचा प्रवेश होतो ती पुढील 1 वर्षात राज्यात काय काय घडेल ह्याची भविष्यवाणी करते. रंगम म्हणजे देवी संकेत. असे म्हटले जाते की साक्षात देवी रंगम सांगणाऱ्या व्यक्तीच्या मुखातून बोलते. रंगम बोनालूच्या दुसऱ्या दिवशी सांगितले जाते आणि त्यानंतर मिरवणुकीस सुरुवात होते. रंगम सांगणारी स्त्री मातीच्या घागरीवर थांबून भविष्यवाणी करते. आता बोनमबद्दल माहिती घेऊया. बोनम हा शब्द संस्कृत शब्द भोजनम ह्यातून घेतला आहे. ह्याचा अर्थ देवीचे जेवण म्हणजे नैवेद्य. संप्रदायानुसार सुवासिनी स्त्रिया किंवा कुमारिका नैवेद्य घेऊन देवीच्या मंदिरात जातात. नैवेद्य घेऊन जाण्याची एक विशेष पद्धत आहे. 2 पितळी किंवा तांब्याची घागरं एकावर एक ठेवतात. घागरींना हळद, कुंकू, चुना, फुलं व कडुलिंबाच्या पानांनी सजवतात. खालील घागर मोठ्या आकाराचे तर वरील घागर आकाराने लहान असते. आता दोन्ही घागरीतून नैवेद्यासाठी काय काय पदार्थ बनवून नेतात त्याबद्दल माहिती घेऊया. नैवेद्य म्हणजे साधा भात, दही, कांदे, पच्ची पुलसू म्हणजे रसम, तांदूळ आणि गुळाची खीर आणि लहान राजगिराची साधी भाजी. हे सर्व दोन्ही घागरीत घालतात. त्यानंतर दोन्ही घागरी एकावर एक ठेवून त्याला देवासमोर ठेवून त्याची पूजा केली जाते. नंतर घागरी उचलून डोक्यावर ठेवून मंदिरापर्यंत चालत नेतात आणि देवीला
नैवेद्य समर्पण करतात. इथे एका गोष्टीची नोंद घेतली पाहिजे, ती म्हणजे त्या घागरीत कुठल्याही प्रकारचा मांसाहार नसतो. देवीच्या मंदिरात उंबरठ्यावर पाणी आणि कडुलिंबाची पाने घातली जाते. ह्याचा मागील भाव देवीला शांत करण्याचा आहे. ह्याला तेलुगूत साका असे म्हणतात. आता पोतराजू कोण आहे याबद्दल माहिती घेऊया. पोतराजू म्हणजे देवीचा भाऊ. तो देवी घरी आल्यापासून परत जाईपर्यंत तिच्यासोबत असतो. पोतराजू आपल्या बहिणीची आणि आपल्या आजूबाजू असलेल्या व्यक्तींची दुष्ट शक्तींपासून रक्षण करतो. पोतराजूचे महत्त्व बोनालूत खूपच आहे. शेवटी तोट्टेलाबद्दल माहिती घेऊया. तोट्टेलाचा अर्थ पाळणा. हा तोट्टेला एका शिखराच्या आकारात असतो. बांबूचे लाकूड आणि रंगबिरंगी पारदर्शक कागदांच्या सहाय्याने ह्या पाळण्याचा निर्माण होतो. असे म्हटले जाते की देवी स्वतः या पाळण्यात येऊन बसते. काही लोक नवस करून पाळणे देवीच्या मंदिराबाहेर बांधतात. तर अशी ही बोनालूबद्दल थोडीशी माहिती दिली आहे. खूप जणांना यातील बऱ्याचशा गोष्टी माहीत असतीलच. हा व्हिडिओ बनवण्यामागील मुख्य हेतू म्हणजे तेलंगणात राहणाऱ्या मराठी माणसांना बोनालूबद्दल थोडीशी माहिती द्यावी इतकेच. आपण सर्वांना हा व्हिडिओ आवडेल अशी आशा करतो. आजला इतकेच. नमस्कार आणि धन्यवाद.